वारी ही संतांची, समतेची आणि मानवतेची अखंड परंपरा. अनिलराव यादव यांचं वक्तव्य. बेनाडी पंढरपूर वारकरी पायी दिंडीचं शिरोळात भक्तिभावानं स्वागत. यादव परिवाराकडून वारकऱ्यांची सेवा. आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून संतांनी दिलेल्या समता, सेवा, शिस्त, बंधुभाव आणि मानवतेच्या विचारांचा जिवंत वारसा आहे. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीकडे वाटचाल करताना संपूर्ण समाजाला एकात्मतेचा संदेश देतात. ही संतांची उज्ज्वल परंपरा जपणं ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असं प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी केलं. वेनाडीहून पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी पायी दिंडीचं शिरोळ इथं यादव परिवाराच्या वतीनं उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. शिरोळ येथील टारे हॉल इथं दिंडीत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी दिंडीतील पालखीचं विधिवत पूजन करण्यात आलं. दिंडी प्रमुखांचा बाणाचा फेटा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला. स्वागत समारंभात बोलताना अनिलराव यादव यांनी वारी परंपरेचं महत्त्व विशद करताना सांगितलं की संतांच्या शिकवणीतून समाजात समता, बंधुभाव आणि सेवाभाव रुजला. वारी ही केवळ पायी यात्रा नसून समाजाला माणुसकीचा आणि एकोप्याचा संदेश देणारी जीवनशाळा आहे. या परंपरेतून समाजाला संस्काराची आणि सामाजिक ऐक्याची प्रेरणा मिळते. यावेळी बाळासाहेब चव्हाण, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव चव्हाण, यादव सोसायटीचे चेअरमन दगडू चव्हाण, शक्तिजित गुरव, उदय संकपाळ, सुनील फल्ले, संतोष बन्ने, डी.आर. कोळी, पत्रकार बाळासाहेब माळी, चंद्रकांत भाट, दिलीप कोळी, उदय संकपाळ, शिलेदार उल्हास पाटील, साजिद शेख, तुकाराम पाटील, राजेंद्र माने, बबन पुजारी, दरगू पाटील, इस्माईल चौगुले, सयाजी पाटील, दीपक गावडे आणि रावसाहेब समडोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने वारीमध्ये सहभागी झाले होते.